लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक संपन्न. महापौरपदी भाजप तर उपमहापौरपदी शिवसेना विराजमान. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप तर उपमहापौरपदी शिवसेना विराजमान झाली आहे. महानगरपालिकेत एकूण 115 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले होते. आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात हात उंचावून मतदान करत महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात AIM-IMचे अशोक रंगनाथ हिवराळे हे महापौर पदाचे उमेदवार म्हणून उभे होते, तर भाजपाकडून महापौर पदाचे उमेदवार समीर राजूरकर तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे उभे होते. आज सकाळीच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका भगवे फेटे व भगव्या रंगाचे मोदी जॅकेट घालून आले होते, तर MIMचे सर्व नगरसेवकांनी अंगात शेरवानी व हिरवे फेटे बांधून सभागृहात आले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या 4 नगरसेवकांनी निळ्या रंगाचे फेटे बांधले होते. सभागृहात सर्व नगरसेवक आपापले गट बनवून बसले होते. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात भाजपाचे समीर राजूरकर यांना 115 मतदानपैकी 70 मतदान पडले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी MIMचे अशोक हिवराळे यांना 33 मतांवर समाधान मानावे लागले. अशा प्रकारे समीर राजूरकर यांनी MIMचे अशोक हिवराळे यांचा 37 मताने पराभव करत औरंगाबादचे नामांतर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे प्रथम महापौर होण्याचा मान मिळवला. तसेच उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व यशस्वीपणे पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक जी श्रीकांत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि उबाठा शिवसेना पक्षाचे नगरसेवक तटस्थ राहिले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.